नमस्कार, मी शेखर सिंग, महानगरपालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका। काल आपल्या शहरामध्ये निगडी प्राधिकरण एरियामध्ये एक दुर्दैवी घटना घडली, ज्याच्यामध्ये BSNL कंपनीचे मार्फत एंगेज करण्यात आलेले काही कॉन्ट्रॅक्च्युअल मजूर जेव्हा BSNLचे ऑप्टिकल फायबरचे चेंबरमध्ये जेव्हा ते आत त्याला दुरुस्त करण्यासाठी गेले, त्यावेळी त्याच्यामध्ये शक्यतो त्या ठिकाणी काही पॉइझनस गॅसेस, पाणी आणि इतर कचरा साचल्यामुळे त्या चेंबरमध्ये त्याच्यामध्ये एक मजूर आत गेल्यानंतर त्याला थोडा चक्कर यायला लागले। त्याच्यानंतर जे आतापर्यंतची माहितीप्रमाणे कळतंय, त्याच्यानंतर दुसरा आणि तिसरा मजूर त्याच्यामध्ये गेले आणि तिघांची दुर्दैवाने त्या ठिकाणी ऑन द स्पॉट सफोकेशन आणि पॉइझनस गॅसेसच्यामुळे दुर्दैवाने काल त्यांची मृत्यू झाली। त्याच्यानंतर लगेच त्याला रिस्पॉन्ड करायला आपले फायर डिपार्टमेंटची टीम आणि पोलिसांच्या सोबत त्यांनी जे तिन्ही बॉडीज होते त्यांना काढून त्यांना लोकमान्य हॉस्पिटल प्राधिकरणमध्ये खूप जवळच ती आपली घटना घडली, त्याच्यामध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आलं, पण ते ब्रॉड डेड तिघांना घोषित करण्यात आलं। त्यांच्यासोबत असलेला एक चौथा मजूरसुद्धा होता, ज्यांनी लोकांना त्या घटनेच्या नंतर त्यांनी बोलवलं। सुदैवाने तो आत गेला नव्हता। याच्यामध्ये कालपासून काही प्रसार माध्यम जे सोशल मीडिया आहे, काही सोशल मीडिया अकाउंटमधून चुकीची बातमी एक प्रकारे त्याचा ब्रॉडकास्ट होतोय, ज्याच्यामध्ये असं सांगितलं जात आहे की तो चेंबर आपला महानगरपालिकेचा ड्रेनेजचा चेंबर होता आणि हे जे मजूर होते महानगरपालिकेचे आपले ड्रेनेज चेंबर साफ करणारे मजूर होते। तर मी माझ्या वतीने अगदी क्लॅरिफाय करतो की तो मजूर सुद्धा महानगरपालिकेचे आपले नव्हते, आमचे कॉन्ट्रॅक्च्युअल परमनंट कोणतेच आपले मजूर नव्हते आणि तो चेंबर सुद्धा महानगरपालिकेचे ड्रेनेजचा चेंबर नसून BSNLचा ऑप्टिकल फायबरचा चेंबर आहे। महानगरपालिका विशेषतः आपल्या सुप्रीम कोर्टची गाईडलाईन्स, केंद्र शासन आणि राज्य शासनाची गाईडलाईन्स त्याच्याप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये 100% आमचे ड्रेनेज आणि जे सीवरेज लाईन्स आहे तर मी ऑटोमॅटिक स्वरूपात आपलं मशीनचे मार्फत त्यांना आपण आज रोजी त्यांना आपण क्लिनलीनेस आणि त्यांची सफाई करतो। त्याच्यामध्ये कोणताच आपला जे मजूर आहे परमनंट कॉन्ट्रॅक्च्युअल ठेकेदारचे मार्फत कोणताच असो, कोणताच मजूरला आपण ड्रेनेज चेंबरमध्ये आत जाऊ देत नाही आणि मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग जे आपला अँटी मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग जे आपला ॲक्ट आहे त्याच्याप्रमाणे तसं करता पण येत नाही आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका खूप प्राऊडली सांगते की आम्ही तसं करत पण नाही। तर म्हणून माझी सर्वांना विनंती राहील की हे जे आपलं काही सोशल मीडिया अकाउंट्सवर चुकीची बातमी पसरवली जात आहे त्याच्यावर विश्वास न करता हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मार्फत क्लॅरिफिकेशन आहे। धन्यवाद।